मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुधाकर कीर्तने आमच्या सोसायटीतले ग्रहस्थ, माझे शेजारी. ते दोन गोष्टींमुळे आमच्या सोसायटीतच काय पण बाहेरही प्रसिद्ध होते. एक त्यांचा तिरसट आणि संशयी स्वभाव आणि दुसरं त्यांची काटकोळी शरीरयष्टी. त्यांच्या पहिल्या स्वभावामुळे त्यांचं सोसायटीतल्या कुणाशी जमायचं नाही. ते शरीरानं काटकोळे असले तरी त्यांची जीभ मात्र वजनदार होती. त्या वजनदार जिभेमुळे ते कुणाला काय म्हणतील, कुणाशी भांडतील, कसला संशय घेतील याचा नेमच नव्हता. यामुळे सोसायटीतले सगळे त्यांच्याशी फटकून वागत होते. कीर्तने कुठल्या तरी सरकारी कार्यालयात कारकुनी करत होते म्हणण्यापेक्षा तिथं जाऊन आराम करीत होते. ते वयानं 35शीत असले तरी त्यांच्या वाळक्या शरीरामुळं 60ीत असल्यासारखे दिसत होते. त्यांचं लग्नही 30शी ओलांडल्यावरती झालं होतं. त्यांच्या काटकोळ्या शरीरामुळं आणि तिरसट स्वभावामुळं मुली त्यांना नाकारत होत्या. पण एका फक्त 4 मुलीच असलेल्या वधूपित्यानं आपली एक मुलगी खपवण्यासाठी त्या मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीनं तिचं लग्न त्यांच्याशी लावून दिलं होतं. असं असलं तरी कीर्तने ते मान्य करीत नव्हते. उलट आपणच त्या मुलीला नाकारलं होतं. पण ती मुलगीच आपल्या वडिलांना म्हणाली, मी लग्न करीन तर यांच्याशीच करीन, असा हट्ट धरल्याचं सांगत होते. अर्थात त्यांची पत्नी सुनंदा ही सगळ्याच बाबतीत त्यांच्या उलट असल्यासारखीच होती. ती अंगानं जाडजूड, जेमतेम 5 फूट उंची, रस्त्यानं चालली तर एखादी जाडजूड बाहुली चालली आहे असं वाटावं अशी होती. विशेष म्हणजे तिच्या देह विशालतेमुळं तिचंही लग्न होत नव्हतं. तिलाही तिच्यासारखा बलवान नवरा पाहिजे होता. कीर्तने किडकिडीत, त्यामुळं तिनं त्यांना नकारच दिला होता. पण तिच्या वडिलांनी जबरदस्तीनं तिचं लग्न त्यांच्याशी लावून दिलं होतं. कीर्तन्यांचं सोसायटीतल्या कुणाशीही जमत नसल्यानं त्यांनी आपल्या लग्नाला कोणालाही बोलावलं नव्हतं. त्याला अपवाद फक्त मी होतो. त्याला कारण म्हणजे माझा भिडस्त आणि शांत स्वभाव. मुकाट्यानं त्यांचं काहीही ऐकून घेणारा, त्यांच्या बोलण्याला कधी विरोध न करणारा, त्यांच्या होला हो म्हणणारा असल्यामुळं कीर्तने माझ्याशी मैत्री असल्यासारखे वागत होते. खरं तर मी त्यांच्याशी तसा माझ्या मनाविरुद्ध वागत होतो. त्यांच्यापासून फटकून राहत होतो. पण त्यांनी माझ्याशी एकतर्फी मैत्रीच केली होती. तरुण तरुणी जशी जोडीदार प्रतिसाद देत नसतानाही एकतर्फी प्रेम करतात तशी त्यांची मैत्री होती. मी त्यांना फारसा प्रतिसाद देत नसतानाही मी त्यांचा चांगला मित्र असल्याचं सगळ्यांनाच सांगत होते. विशेष म्हणजे त्यांचं सांगणं सगळ्यांना खरं वाटत होतं. आमच्या सोसायटीतले किशोर पाटील बोलायला थोडे वात्रट, तितकेच विनोदी. एखाद्याशी बोलताना कधी कधी त्यांची विनोदबुद्धी उफाळून येत असे. आता सुधाकर कीर्तने यांच्या लग्नामुळे त्यांना आपला वात्रटपणा प्रकट करायला आयताच विषय मिळाला होता. पण कीर्तन्यांशी त्यांचं सख्य नसल्यानं त्यांच्याजवळ त्यांचीच खिल्ली उडवणं त्यांना शक्य नव्हतं. राहता राहिलो मी, सोसायटीतल्या सगळ्यांना जोडणारा दुवा. त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे कीर्तन्यांचा तथाकथित मित्र. किशोर पाटलांनी मला गाठलं आणि सुधाकर कीर्तन्यांचा विषय काढून आपल्या पद्धतीनं त्यांनी बोलायला सुरुवात केली. का हो कराडकर, आपल्या सोसायटीतले सुधाकर कीर्तने आता चतुर्भुज झालेत, पण अगदी विजोड असल्यासारखे आहेत. कीर्तने कसे वाळक्या गाठीसारखे, तर त्यांची बायको कशी एकदमच टुणटुणीत, गुबगुबीत. त्यांचं वैवाहिक जीवन कसं हो असेल, त्यांना मुलं होतील का? मला काय विचारताय, त्या कीर्तनांना जाऊन विचारा, तेच सांगतील हो तुम्हाला. मी थोडं चिडून पाटलांना बोललो. असं चिडताय कशाला? तुम्ही त्यांचे जीवाभावाचे मित्र. त्यांनी त्यांच्या हनीमूनची स्टोरी सांगितलीच असेल. अहो, तसल्या खाजगी गोष्टी ते मला कशाला सांगतील? असं कसं? तुमच्याशिवाय सोसायटीतलं कुणी त्यांच्याशी बोलतंय का? फक्त तुम्हीच त्यांच्याशी बोलतायसा. गप्पा मारता म्हणजे ते तुम्हाला सगळं सांगणारच की हो. काय सांगणार? मिस्टर कीर्तने आणि मिसेस कीर्तने यांचा हनीमून व्यवस्थित झाला का ते? किशोर पाटील कीर्तन यांच्या हनीमून विषयाचा पिच्छाच सोडत नव्हते.
त्यांचा वाढत चाललेला वात्रटपणा पाहून मीच त्यांच्या जवळून पळून जावं तसा गेलो. पण सुधाकर कीर्तने यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल किशोर पाटलांनी मला विचार करायला लावलं हे मात्र नक्की. किशोर पाटील सोसायटीच्या गेटजवळ माझ्याशी कीर्तनेंच्या हनीमून बद्दल बोलत होते म्हणण्यापेक्षा वात्रटपणेच विचारित होते. नेमकं त्याच वेळी कीर्तने यांनी आपल्या फ्लॅटच्या गच्चीतून आम्हाला बोलताना पाहिलं होतं. किशोर पाटलांचं हातवारे करून हसत बोलणं त्यांनी पाहिलं होतं. आधीच त्यांचा स्वभाव शंखेखोर, संशयी. किशोर पाटील वात्रट बोलतात हे त्यांना चांगलंच माहिती होतं. ते माझ्याशी बोलत होते म्हणजे ते आपल्याबद्दलच बोलत असणार असा संशय त्यांना आला होता. अर्थात तो खराही होता. किशोर पाटलांना कटवून मी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन बसलो होतो. तोच कीर्तने माझ्याकडे आले. आल्या आल्याच मला जाब विचारावा तसं त्यांनी विचारलं, तो पाटील तुमच्याशी काय बोलत होता? काय नाही, मी म्हटलं. काय नाही कसं? चांगला हातवारे करून हसत हसत बोलत होता की. नक्कीच माझ्याबद्दलच बोलत असणार. अहो, तुमच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? मग माझ्या बायकोबद्दल बोलत असतील. मला एवढी सुंदर बायको मिळाली म्हणून जळत असतील माझ्यावर. हरामखोर साले, दुसऱ्यांचं बघवत नाही त्यांना. कीर्तने चिडले होते. मी कीर्तन्यांना कसं तरी समजावलं. तेव्हा ते कसे तरी माझ्या घरातून निघून गेले. ते गेल्यावर मला सुटल्यासारखं वाटलं. जर त्यांनी किशोर पाटलांचं बोलणं ऐकलं असतं तर मला विचारच करवत नव्हता. लग्नाआधी कीर्तने मला ओढून नेल्यासारखं त्यांच्या घरात न्यायचे. माझ्याजवळ कुणाला तरी टार्गेट करून तिरसटपणे बोलायचे. त्यावेळी त्यांच्या घरी जाणं आणि त्यांचं तिरसट बोलणं मला ऐकावंसच वाटायचं नाही. पण माझ्या भिडस्त स्वभावामुळं मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यावेळी ते माझ्या स्वभावाचा पुरेपूर फायदा घेत होते. पण त्यांचं लग्न झालं. घरात त्यांची बायको आली आणि ते मला विसरल्यासारखे वागायला लागले. ते जरी तसे वागायला लागले असले तरी मी मात्र त्यांना विसरलो नव्हतो. मी एकदा सहज त्यांचं कसं चाललंय हे बघायला त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी तिरसटपणे मला विचारलं, कशाला आलाय? आपण शेजारी राहत असून अलीकडे तुम्ही मला तुमच्याकडे बोलावत नाही. पूर्वी तुमच्या लग्नाआधी कसं तुम्ही मला हक्कानं तुमच्याकडे घेऊन यायचात, तसंच आता तुमचं कसं चाललंय हे बघायला हक्कानं आलोय हो तुमच्याकडे. मी सांगितलं. कुठला हक्क सांगताय? मी कधी तुम्हाला हक्कानं बोलवायचो? तुम्हीच गप्पा मारायला माझ्याकडे यायचात. कीर्तने उलटले होते. कीर्तन्यांचं उलटणं मी बाजूला ठेवून त्यांना सहज विचारलं, वहिनी दिसत नाहीत. तुमचं लग्न होऊन चांगली 2 महिने झालेत, पण अद्याप त्यांचं दर्शनच नाही. कुठं हो आहेत त्या? तुम्हाला काय करायचंय? ती कुठंही असेल. कीर्तने तिरसटपणे बोलले. तसं नाही, त्यांना सहज भेटावंसं वाटलं म्हणून विचारलं. का भेटावंसं वाटतंय? अहो, शेजारी आहे त्याची ओळख असावी. ओळखीचं पुढं काय होतं हे माहीत आहे मला. तुम्ही अजिबात माझ्या बायकोला भेटायचं नाही. आधी इथून निघा इथून. कीर्तने मला हकलून द्यायला लागले. तशात कीर्तन्यांचा मोठा आवाज ऐकून त्यांची पत्नी बेडरूम मधून बाहेर आली आणि मला पाहून म्हणाली, भाऊजी, तुम्ही आमच्याकडे येतच नाहीत हो. शेजारी असून असं का हो वागता आमच्याशी? आपल्या बायकोचं असं बोलणं ऐकून कीर्तने तिच्याकडे रागानं बघायला लागले. पण त्याकडे दुर्लक्ष करून ती मला म्हणाली, भाऊजी, तुम्ही यांच्याशी गप्पा मारत बसा हो, मी चहा करते. कीर्तने तर मला हाकलून लावत आहेत आणि मी त्यांच्याशी मात्र गप्पा मारणार? मी स्वतःशी बोललो. पुन्हा मी तिला म्हटलं, कशाला हो चहाचा त्रास उगीचच घेताय? माझ्या बोलण्यावर कीर्तन्यांची पत्नी काही बोलण्याआधीच कीर्तने तिला म्हणाले, यांना चहाचा आग्रह कशाला करतेस? अशानं दररोज चहा प्यायला तुझ्याकडेच येतील. पुन्हा माझ्याकडे बघून म्हणाले, कराडकर, तुम्हाला जायला सांगितलं होतं ना, मग थांबलायत कशाला? निघा की आता. मी तोंडात मारल्यासारखा तिथून आलो. मी माझ्या घरात येऊन बसलो. आता यापुढं कीर्तनांच्याकडं कधीच जायचं नाही, एवढंच काय, त्यांचं तोंड देखील बघायचं नाही असं मनाशी मी पक्क केलं. लग्नाआधी माझ्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन मला त्यांनी जवळ केलं होतं. त्याचाही मला राग आला. सोसायटीतले सगळे त्यांना वाईट टाकल्यासारखे वागवत असताना आपण त्यांना जवळ करत होतो. मनातल्या मनात मी त्यांच्यावरती चिडत होतो. घरात माझी बायको नव्हती, नाहीतर माझा चिडलेला चेहरा बघून नक्कीच काय झालं म्हणून तिनं विचारलं असतं. मग मला नको ते सांगावं लागलं असतं. त्यामुळं घरात बायको नाही याचं मला बरं वाटलं. मनातला राग घालवण्यासाठी मी टीव्ही लावला आणि सिनेमा बघत बसलो. थोड्या वेळानं दारावरची बेल वाजली.
कोण आलंय हे बघावं म्हणून मी चेहऱ्यावर खोटं हसू आणून दार उघडलं, तर दारात कीर्तन यांची पत्नी उभी. तिला तर बघून मी हबकलोच. मी काही विचारण्याआधीच ती घरात येऊन सोफ्यावर बसली. तिचा तो टुणटुणीत जाड देह सोफ्यावरती आदळताच सोफ्यानंही कर 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 करत रडल्यासारखं केलं. मी तिला लगेच विचारलं, अहो तुम्ही माझ्याकडं कशाला आलात? कीर्तने काय म्हणतील? काही नाहीत म्हणत. मघाशी मी तुम्हाला चहाचं बोलले, पण मिस्टरांनी तुम्हाला हाकलून दिल्यासारखं घालवलं. मला त्यावेळी त्यांचा फारच राग आला होता. घरात आलेल्यांशी असं कोणी वागतं का? जाऊ द्या हो, त्यांचं मनावर घेऊ नका. पुढं आपोआप त्यांचं वागणं तुम्हाला कळून जाईल. कळेल तेव्हा कळेल. पण मी एवढं तुम्हाला चहा पिण्याबद्दल बोलले होते, पण तुम्हाला चहा न पिताच यावं लागलं याचं मात्र मला वाईट वाटतंय. तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घरी चला बघू. तुम्हाला चहा पाजल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. मिसेस कीर्तने आग्रह करीत बोलल्या. अहो कीर्तनांना ते आवडणार नाही. कीर्तने आता टॉयलेटला गेलेत. ते अर्धा तास बाहेर येणार नाहीत. तोपर्यंत मी तुम्हाला चहा करून देते. त्यांना कळणार सुद्धा नाही. मिसेस कीर्तने अशा बोलल्या तरी माझी त्यांच्या घरी जाण्याची इच्छा मात्र होतच नव्हती. मी त्यांना नकार देत होतो. त्यांचा आग्रह आणि माझा नकार यांचा पार्श्वभूमीचा खेळ खेळता 15 मिनिटं कशी गेली हे कळलंच नाही. मी ऐकत नाही असं पाहून मिसेस कीर्तने उठल्या आणि म्हणाल्या, तुम्ही कसं येत नाही तेच बघते आता. तुमच्या हातालाच धरून ओढत नेते. मिसेस कीर्तने असं बोलायला आणि कीर्तने तिथं यायला एकच वेळ झाली. आपली बायको माझ्यासारख्या परपुरुषाच्या समोर उभी राहिलेली पाहून ते आता काय करतात याची मला भीतीच वाटायला लागली. ते रागानं माझ्याकडे बघत होते. त्या रागातच मला ते काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांच्या पत्नीनं त्यांना हसत विचारलं, टॉयलेटचं लवकर हो कसं काय उरकलत? मी टॉयलेटला गेलोच नव्हतो. तोंड धुवायला बाथरूम मध्ये गेलो होतो. तुला काय वाटलं मी टॉयलेटला गेलोय होय म्हणजे अर्धा तास येणार नाही? जावया कराड्याच्या घरी गुलुगुलू करायला. तरी तुला मी यापूर्वीच बजावलं होतं ना ग. सोसायटीतले लोक चांगली नाहीत, कुणाशी संबंध ठेवायचा नाही. असं असतानाही तू याच्याकडे का आलीस? कीर्तने आपल्या बायकोवर जाम भडकले होते. त्यांची पत्नीही काही कमी नव्हती. तीही तसंच म्हणाली. मी या कराडकरांना आपल्या घरी चहा प्यायला घेऊन जाण्यासाठी आले. आपल्या घरी मी त्यांना चहा करते थांबा असं म्हणाले तर तुम्ही यांना आपल्या घरातून चक्क हाकलून दिलत मघाशी. या कराड्याला अजिबात आपल्या घरी आणायचं नाही आणि तूही इथं यायचं नाही. म्हणून कीर्तनांनी आपल्या पत्नीचा हात धरून तिला ओढायला सुरुवात केली. पण मोठा दगड दोऱ्यानं ओढला जात नाही तसं ती त्यांना काही केल्या ओढली जात नव्हती. शेवटी कीर्तन यांची ती अवस्था बघून मीच त्यांच्या पत्नीला म्हटलं, वहिनी जावा तुम्ही, चहाचं पुन्हा कधीतरी बघू. मी पुन्हा कधीतरी बघू म्हणताच कीर्तने माझ्यावरती चक्क खवळले. म्हणाले, याद राखा माझ्या घरात पाऊल ठेवलं तर. शेवटी कीर्तनांच्या पत्नीनंच आणखी वाद वाढायला नको म्हणून त्यांच्या हाताला धरून नेलं. माझी पत्नी महिन्यापूर्वीच बाळंतपणाला माहेरी गेली असल्यानं तिच्या अनुपस्थितीत हे घडलं म्हणून बरं झालं. नाहीतर तिच्याकडूनही माझी खैर नव्हती. कीर्तने पती पत्नी गेल्यावर मला मोठ्या संकटातून सुटल्यासारखं वाटलं. आता यापुढे त्यांच्याशी संबंध ठेवायचाच नाही हे मी मनाशी पक्क केलं. त्या दिवसापासून मी कीर्तनांशी बोलत नव्हतो ना ते माझ्याशी बोलत होते. त्यांच्या बायकोमुळे आमच्यात वितुष्ट आलं होतं हे सोसायटीतल्या कुणालाच माहिती नव्हतं. माझ्या आणि कीर्तनांची तथाकथित मैत्री अद्यापही आहे असं सगळ्यांनी गृहीतच धरलं होतं. त्यामुळे कीर्तनांच्या विजोड संसाराबद्दल ते मला विचारित होते, पण मी मात्र काही सांगत नव्हतो. आमच्या सोसायटीतल्या महिलांचं एक भिशी मंडळ होतं. एकदा रविवारी त्यांची मासिक बैठक सोसायटीच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत चालली होती. मी माझ्या बायकोची वर्गणी द्यायला तिथं गेलो तेव्हा मंडळाच्या अध्यक्षा ढेकणेबाईंनी मला थांबवलं. मी कधीतरी त्या भिशी मंडळाचा हिशोब करून देत असल्यानं आत्ताही त्यांनी त्याच्यासाठी मला थांबवलं असेल असंच मला वाटलं. मी ढेकणेबाईंना म्हटलं, मला आता वेळ नाही हो, तुमचा हिशोब नंतर करून देईन. त्यावरती ढेकणेबाई मला म्हणाल्या, अहो कराडकर, तुम्हाला हिशेब करून द्यायला नाही हो थांबवलंय, तुम्हाला एक विचारायचंय म्हणून थांबवलं. काय विचारायचंय? तुमच्या मित्राचा संसार हो कसा चाललाय हे विचारायचंय. कोण मित्र? असं काय करताय? तुमचे शेजारी, तुमचे मित्र कीर्तने यांचा. त्यांचं नव्यानंच लग्न झालंय ना. म्हटलं भोपळा आणि काठीचं जमतंय का हे तुम्हाला माहित असणार म्हणून विचारायचं होतं.
क्षणभर मला वाटलं कीर्तन यांचा आणि माझा संबंध तुटलाय हे ढेकणेबाईंना सांगावं, पण पुन्हा तो का तुटला हे त्या विचारणार. मग कीर्तन यांच्या बायकोचं सगळं सांगावं लागणार. म्हणून थोडं चिडून ढेकणेबाईला म्हटलं, मला काय विचारताय, त्या कीर्तनांना जाऊन विचारा की तुम्ही. त्यांनाच विचारलं असतं हो, पण सोसायटीतल्या सगळ्यांशी त्यांचं वाकडं. तुम्हीच तेवढे त्यांचे चांगले मित्र, ते तुम्हाला सगळं सांगत असणार. मग तुम्हीच सांगा की त्यांचं कसं चाललंय ते. ढेकणेबाई जबरदस्ती करायला लागल्या. तेव्हा मी त्यांना काहीही न बोलता तिथून पळ काढला. भिशी मंडळाच्या अध्यक्षा ढेकणेबाईंना कटवून मी बाजारात जायला सोसायटीच्या गेटवरती आलो, तर समोरून किशोर पाटील येत असल्याचं मला दिसलं. ते भेटले की कीर्तनांच्या बद्दल काहीतरी वात्रट बोलतात. मला विचारतात म्हणून मी त्यांना टाळून जात होतो. तोच त्यांनीच मला हाक मारून थांबवलं आणि विचारलं, अहो कराडकर, एवढ्या गडबडीनं कुठं हो चाललाय तुम्ही? बाजारात चाललोय, मी नाखुशीनं सांगितलं. थांबा की हो थोडं. म्हणून ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी त्यांचा नेहमीचाच प्रश्न विचारला, काय हो कराडकर, तुमच्या मित्राचा हनीमून कसा झाला, सांगा की हो. किशोर पाटल्यांच्या बोलण्यावर मला हसावं का रडावं हेच कळेना. त्या भिशीवाल्या ढेकणेबाई कीर्तन यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारत होत्या आणि आता हे पाटील त्यांच्या हनीमून बद्दल विचारत होते. क्षणभर मीही विचार करायला लागलो. कीर्तन यांचा हनीमून झाला असेल का? झाला असेल तर कसा झाला असेल? हा विचार येताच कीर्तने पती पत्नी माझ्या डोळ्यापुढे आले आणि न कळत मला हसू आलं. माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून पाटलांनी मला पुन्हा विचारलं, तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी माहीत असणार हो, सांगा की. कीर्तनांचा हनीमून कसा झाला ते? आता मीही पाटलांची मस्करी करायचं ठरवलं आणि त्यांना विचारलं, तुमचा हनीमून कसा झाला होता? आता माझ्या बायकोला 2 मुलं झालीत म्हटल्यावर तुम्ही ओळखायलाच पाहिजे. माझं नका विचारू, कीर्तनांचं सांगा की हो. पाटील माझा पिच्छाच सोडत नव्हते. त्यांना माझं आणि कीर्तनांचं बिनसलं आहे असंही सांगावंसं वाटलं, पण पाटील पुन्हा त्याला फाटे फोडणार म्हणून यावेळी त्यांना टाळण्यासाठी मी म्हटलं, मी आता खूप घाईत आहे, नंतर कधीतरी सांगतो बसून निवांतपणे, म्हणून त्यांच्या जवळून सटकलो. माझं आणि कीर्तनांचं वाजलं असलं तरी त्यांची पत्नी कीर्तनांच्या अनुपस्थितीत माझ्याशी बोलत होती. घरात काही चांगलं केलं असलं तर चोरून मला देत होती. तिच्या या मेहरबानीचा मला आनंद होण्याऐवजी भीतीच वाटत होती. कीर्तनांना जर हे समजलं तर आपली काही खैर नाही याची जाणीव मला होती, पण माझ्या भिडस्त स्वभावामुळं मी तिला काही बोलत नव्हतो. कीर्तने सकाळी 9:30ला ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघत होते. मीही त्याच वेळी निघायचो, पण त्यांच्याशी संबंध तोडल्यापासून मी त्यांच्यानंतर 10 मिनिटांनी निघत होतो. एकदा कीर्तने गेल्यावर त्यांची पत्नी दारात उभी राहिली होती. मलाही त्या दिवशी थोडं लवकर जायचं असल्यानं मीही घरातून बाहेर आलो, तर कीर्तन यांची पत्नी त्यांच्या दारात उभी. मी लवकर निघालेला पाहून तिनं मला विचारलं, आज लवकर निघालात? हो, साहेबांनी थोडं लवकर बोलावलंय, मी सांगितलं. आमचं असं बोलणं चालू असतानाच कीर्तने त्यांचा डबा विसरल्यानं परत आले होते. ते आलेले बघताच मी घाबरलो आणि जायला निघालो तसे ते मला थांबवीत रागानं म्हणाले, काय हो, मी जाण्याची वाटच बघत होतात की काय? बायको माहेरी गेली म्हणून माझ्या बायकोवरती डोळा ठेवताय काय? तिला दारात बोलावून गुलुगुलू बोलताय काय? हे मला अजिबात चालायचं नाही. एखाद्या गुंडाला सांगून तुम्हाला चांगलाच धडा शिकवीन एक दिवस. कीर्तने मला धमकी देत होते. माझ्या मनात ज्याची भीती होती तसंच झालं होतं. कीर्तने गुंडाला सांगणार नाहीत, तेवढी धमक त्यांच्यात नाही हे मला चांगलं माहिती होतं. पण त्यांनी माझ्यावर जो संशय घेतला होता त्याचं वाईट वाटत होतं. त्या आणखी भलतं सलतं बोलतील, त्यांच्या नादाला लागायला नको म्हणून मी त्यांना काही प्रत्युत्तर न देता तिथून निघालो. त्या दिवसापासून कीर्तने माझ्यावरती वेगळाच संशय घ्यायला लागले. त्यांच्या पत्नीचं आणि माझं काहीतरी वेगळंच चाललंय. त्यांच्या गैरहजेरीत आम्ही दोघे एकमेकांशी बोलतच नाहीत, तर नको ते करतो असं त्यांचं ठाम मत झालं होतं. त्यामुळे मी कीर्तन यांच्या बायकोशी अजिबात बोलत नव्हतो. असाच महिना गेला होता. बाहेरचं खाऊन एका दिवशी माझी तब्येत बिघडली होती, जुलाब होत होते. अशक्तपणामुळं मला जागचं हलताच येत नव्हतं. म्हणून मी माझ्या एका मित्राला माझ्या तब्येतीबद्दल फोन करून सांगितलं. तसा तो माझा मित्र आपल्या बायकोला घेऊन माझ्याकडे आला. मला दवाखान्यात घेऊन गेला. मला दवाखान्यातून येताना नेमकं कीर्तन यांच्या बायकोनं बघितलं. माझ्या मित्रानं मला धरून आणल्यामुळं तिनं त्याला विचारलं, काय झालंय हो यांना?
जुलाब होत होते. मित्रानं सांगितलं. पुढं तिनं काही विचारलं नाही. मला थोडं बरं वाटायला लागल्यावर माझा मित्र आणि त्याची बायको सायंकाळी 6 वाजता त्यांच्या घरी निघून गेले. ते गेले आणि कीर्तन्यांची बायको एका भांड्यात काहीतरी घेऊन माझ्याकडे आली. ती येताच मी तिला चिडून म्हटलं, कशाला आलात? आधी जा बघू इथून. असं काय करताय? तुम्ही आजारी आहात, तुम्हाला जुलाब होत आहेत म्हणून साबुदाण्याची खीर करून आणली या. ती बोलली, मला तुमची खीर नको ना काही नको. आधीच तुमचा नवरा माझ्यावरती नको तसले संशय घेतोय, गुंड मारायला पाठवायचं म्हणतोय. तुम्ही आधी जा इथून बघू. मी पुन्हा चिडून बोललो, पण कीर्तन यांची बायको काही केल्या जात नव्हती. खीर खाऊ घातल्याशिवाय जाणार नाही असं म्हणत होती. तिचा हट्ट संपत नव्हता आणि मी तिची खीर खात नव्हतो. यात बराच वेळ गेला होता. 6:30 कधी वाजले ते समजलंच नाही. कीर्तने बरोबर 6:30 वाजता घरी येत होते तसे ते आले होते. त्यांनी आपल्या घरचं दार उघडं असलेलं पाहिलं. पुन्हा माझ्या घराच्या दाराकडं त्यांनी पाहिलं तर माझंही दार उघडं. त्यात आतून त्यांच्या बायकोचा आवाज त्यांना आला. तो आवाज ऐकून ते तडक माझ्या घरात आले. मी त्यावेळी बेडरूममध्ये बेडवर आडवा पडलो होतो आणि त्यांची बायको मला खीर खाण्याचा आग्रह करीत होती. आता दोघांना तेही बेडरूममध्ये बघून कीर्तन्यांचं पित्तच खवळलं. जवळपास काही मारण्यासारखं असतं तर त्यांनी मला आणि त्यांच्या बायकोलाही मारलं असतं कदाचित, पण तिथं काही नसल्यानं त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. मला नको ते बोलायला लागले. माझ्यावरती संशय घेऊन नको ते आरोप करायला लागले. मला जुलाब झाल्यानं अशक्तपणा आला होता, त्यामुळे मी काही बोलत नव्हतो. पण त्यांची बायकोच रागानं त्यांना म्हणाली, त्यांना काय बोलताय? ते आजारी आहेत. त्यांचं हितं कुणी नसल्यानं शेजार धर्म म्हणून मी त्यांना खीर घेऊन आले आणि तुम्ही नको ते आरोप करताय. तिच्या बोलण्यावर कीर्तने बायकोवरही भडकले. तिच्या हाताला धरून ओढतच नेणार होते, पण ते शक्य नसल्याचं लक्षात येताच तिला लाखोळी वाहत ते घरी निघून गेले. कीर्तन्यांची बायको त्यांचं तोंड बंद राहावं म्हणून लगेच त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. कीर्तन्यांना खरं काय ते सांगून समजावू लागली, पण कीर्तने तिचं काहीही न ऐकता बडबडत होते. त्यांचं मोठ्यानं माझं नाव घेऊन अद्वत तद्वत बोलणं, आपल्या बायकोवरती नको ते आरोप करणं सगळ्या सोसायटीला ऐकू जात होतं. माझी आणि कीर्तन यांची एवढी मैत्री असून ते माझं आणि त्यांच्या बायकोचं नाव घेऊन एवढं घाणेरडं का बोलताहेत हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. मी त्यांच्या मैत्रीचा घात करून त्यांच्या बायकोला जवळ केलं असणार असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं, पण त्याबद्दल कुणी स्पष्ट बोलत नव्हतं ना मला त्याबद्दल विचारत होतं. आणखी 2 दिवस गेले होते. मी जुलाबातून पूर्णपणे बरा झालो होतो, पण कीर्तन यांच्या आरोपातून बरा झालो नव्हतो. मी ऑफिसला जात होतो. सोसायटीतल्या बायका पुरुष आता माझ्याकडं वेगळ्याच नजरेनं बघायला लागले होते. मी खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे, मी शांत स्वभावाचा असलो तरी झाकलं माणिक आहे असंच म्हणत होते, पण त्याबद्दल मला कुणी काही विचारत नव्हतं. कीर्तन्यांशी तर आधीच सगळ्यांचं वाकडं असल्यानं त्यांना विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता. कीर्तन्यांच्या या अशा कीर्तनाबद्दल मीच काय ते सांगू शकेन असं वाटल्यानं ढेकणेबाईंनी त्यांच्या भिशी मंडळातल्या 2 बायका घेतल्या आणि माझं घर गाठलं. आल्या आल्या ढेकणेबाईंनी मला विचारलं, कराडकर तुमची आता तब्येत हो कशी आहे? चांगली आहे, मी म्हटलं. का हो, तुमचे शेजारी तुमचे मित्र कीर्तने तुम्हाला परवा शिव्या देत होते, त्यांच्या बायकोलाही बोलत होते काहीतरी. काय झालं होतं त्यांना एवढं चिडायला? ढेकणेबाईंनी मला विचारलं. मला काय माहित कीर्तने असे का चिडले होते ते. असं कसं? तुमचं आणि त्यांच्या बायकोचं नाव घेऊन ते मोठमोठ्यानं बडबडत होते, म्हणजे तुमचं आणि त्यांच्या बायकोचं काहीतरी आहे का? ढेकणेबाईंनी पुन्हा विचारलं. त्यावर मी काही बोलण्याआधी त्यांच्या सोबत आलेल्या सोनटक्के बाई म्हणाल्या, अगं म्हणे कीर्तन यांची बायको यांच्या बेडरूम मध्ये सापडली. आता बेडरूम मध्ये कशाला कोण जातं हे सांगायला तरी कशाला पाहिजे? यावर ढेकणेबाई मला म्हणाली, कराडकर कीर्तने तुमचे मित्र, तुम्ही त्यांच्या बायकोवरती डोळा ठेवायला नको होतात हो. ढेकणेबाईच्या बोलण्यावर मला फारच राग आला. कीर्तन यांच्या बायकोचं आणि माझं तसं काही नसताना या बाया घाणेरडा संशय घेतात म्हणून मी त्यांच्यावरती चिडलो. म्हणालो, तुम्हाला शरम नाही का हो वाटत असला घाणेरडा संशय घेताना, एखाद्याशी त्याच्या अब्रूशी खेळताना? असं करणारे सगळे असंच म्हणतात. चोर चोरी केल्यावर पकडला तरी तो आपला गुन्हा कधी कबूल करत नाही. तसंच तुमचं असलं तर? आता मला त्यांचं बोलणं असह्य व्हायला लागलं.
मी त्यांना ताबडतोब निघून जायला सांगितलं. तशा त्या पाय आपटीत निघून गेल्या. जाताना ढेकणेबाई म्हणाली, चालू द्या हो तुमचं. तुमची बायको हित नाही आणि जाळ्या कीर्तनेबाईंचा वाळका नवरा तिच्या काही कामाचा नाही. सोसायटीतल्या अशा वातावरणामुळं मी फारच अस्वस्थ झालो होतो. वाटलं ही सोसायटी सोडून दुसरीकडे राहायला निघून जावं. पण हितला फ्लॅट बायकोच्या बापानं घेऊन दिला असल्यानं तो विकू देणार नाही आणि भाड्याचं घर मला काही परवडणार नाही. मी विमनस्कपणे सोसायटीच्या बाहेर उभा होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. मी दचकून पाहिलं तर किशोर पाटील माझ्या खांद्यावरती हात टाकून शेजारी उभे. हा वात्रट माणूस आपल्याला उगाच काहीतरी विचारणार. आधीच सगळ्या सोसायटीत माझं नाव वेगळ्याच कारणानं प्रसिद्ध झालेलं होतं. आता हा आणखी काय विचारतोय याचा विचार करत असतानाच त्यांनी हळूच मला विचारलं, का हो कराडकर, तुमच्या मित्राचा हनीमून कसा झाला हे तुम्ही सांगणार होता. आता सांगा की त्यांचा हनीमून कसा झाला ते. किशोर पाटील हाच प्रश्न मला सारखा विचारित होते. या ना त्या कारणानं मी त्याबद्दल सांगत नव्हतो. मला त्यांच्या या प्रश्नाचा रागही येत होता आणि हसूही येत होतं. मी त्यांना म्हटलं, अहो पाटील, त्यांचा हनीमून कसा झाला हे मी हो कसं सांगणार. त्यावेळी तिथं त्यांनी मला साक्षीदार म्हणून बसवलं नव्हतं. कराडकर, तसं नाही. कीर्तनेबाई भोपळ्यासारख्या जाड, टुणूक टुणूक भोपळ्या चल या गोष्टीतल्या भोपळ्यासारख्या आणि कीर्तने वाऱ्यानं हलणारे. तुम्ही साक्षीदार म्हणून बसला नव्हता तरी ते तुम्हाला माहीत असेलच की. हवेत तरंगले असतील. मी सहज बोललो तेव्हा पाटील हसले. म्हणाले, बरोबर बोललात. त्याचं तसं असेलही. पण मला असं समजलंय की तुम्हीही कीर्तनेबाईंबरोबर हनीमून साजरा केलात त्या दिवशी. आता तुमचा अनुभव सांगा की. किशोर पाटलांच्या या बोलण्यावर मी चक्क उडालोच. मी त्यांना काय सांगणार. सगळा संशय हलकल्लो नुसता.